नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 37 ते 40 साठी खालील तक्त्यांचा उपयोग करावा. खालील तक्त्यामध्ये 7 संस्थांमध्ये MBAच्या प्रवेश परीक्षेमध्ये बसलेले आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यापरीक्षार्थ्यांची माहिती दिली आहे. एका तक्त्यामध्ये संस्था, दुसऱ्या तक्त्यामध्ये परीक्षांचे वितरण दिलेले, परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारीमध्ये दिलेली आहे. संस्था आहे ABCDE आणि FG. एसाठी 22%, परीक्षेला बसलेले उत्तीर्ण झालेले 18%, बी संस्थे परीक्षेला बसलेले 15%, उत्तीर्ण झालेले 17%, सी संस्थेमध्ये परीक्षेला बसलेले 10%, उत्तीर्ण झालेले 13%, डी संस्थेमध्ये परीक्षेला बसलेले 17% आणि उत्तीर्ण झालेले 16%, ईमध्ये परीक्षेला बसलेले 8% आणि उत्तीर्ण झालेले 9% आणि एफमध्ये 12% परीक्षार्थी बसले होते तर उत्तीर्णाची संख्या ही 15% आहे. जी संस्थेमध्ये बसणारे विद्यार्थी 16% आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 12%. एकूण परीक्षार्थी होते 8,550 तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती 500. तर या बाबतीत प्रश्न बघूया. या संस्थेमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांची व संस्थेमधील परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थ्यांची असलेले गुणोत्तर काय आहे? पर्याय आहे 9-11, 14-17, 6-11, 9-17. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी 6-11. प्रश्न क्रमांक 38. बी आणि सी या संस्थांमधून एकत्रितपणे परीक्षेला बसलेल्या परीक्षांमध्ये तेथून उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीची टक्केवारी काय आहे? पर्याय आहे 68%, 80%, 74%, 65%. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी 80%. प्रश्न क्रमांक 39. परीक्षेला बसलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची टक्केवारी कोणत्या संस्थेमध्ये सर्वाधिक आहे? पर्याय आहे बी, सी, एफ आणि ई. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, एफ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40. ए आणि डी संस्थेमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची संख्या ही सी आणि ई या संस्थांमध्ये परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थीपेक्षा कितीने जास्त आहे? पर्याय आहे 228, 279, 399, 407. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 399. प्रश्न क्रमांक 41 आणि 42 साठी खालील तक्त्यांचा उपयोग करावा. 7 गावामधील 1987 मधील लोकसंख्येचे प्रमाण दिलेले आहे. तर यावर आधारित प्रश्न आहे. या गावात 1997 मध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या 12,160 असेल तर क्यू या गावाची एकूण लोकसंख्या किती? पर्याय आहेत 18,500, 20,500, 22,000, 26,000. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 22,000. प्रश्न क्रमांक 22. पी या गावाची 1997 मध्ये लोकसंख्या ही 32,000 असेल तर त्या वर्षी या गावाची दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या किती असेल? पर्याय आहे 14,100, 15,600, 16,500, 17,000. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 15,600. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. संज्ञापन तंत्रज्ञानाच्या खालीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे? पर्याय आहे स्थिर छायाचित्रण, संगणक, रेडिओ, इंटरनेट. रेडिओ, स्थिर छायाचित्रण, संगणक, इंटरनेट. सी आहे स्थिर छायाचित्रण, रेडिओ, संगणक आणि इंटरनेट. त्यानंतर डी आहे रेडिओ, संगणक, स्थिर छायाचित्रण, इंटरनेट. तर याचा चूक उत्तर असणार आहे कालक्रमानुसार स्थिर छायाचित्रण, रेडिओ, संगणक आणि इंटरनेट. यानंतरचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.